हॅलो फ्रेंड्स, मी वर्षा आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करते. कसे आहात सगळे? मी मस्त आणि मजेत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये ना मी अशी एक रेमेडी शेअर करणार आहे की ती सगळ्यांच्याच केसांसाठी आणि सगळ्याच केसांच्या टाईपसाठी सूट होणार आहे. ज्यांना वेळ नाही त्यांना करायला सोपी आहे आणि साहित्य एकदम घरचंच आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. बघा, कधी कधी ना पंचपक्वानाच्या ना ताटापेक्षा एकदम अशी सिंपल खिचडी असते, पण ती पौष्टिकही असते, कमी वेळात होणारीही असते आणि आपल्याला खाण्यासाठी तेवढीच कम्फर्टेबल असते. तसंच आहे हे. खूप जास्त तामझाम न करता किंवा खूप साहित्य न वापरता, खूप असं वेळ न घालवता एक सोपी रेमेडी आहे. पण ती प्रत्येक केस धुण्याच्या अगोदर वापरू शकता आणि सगळ्याच केसांच्या टाईपला सूट होणारी आहे आणि केसांचे सगळेच प्रॉब्लेम याने कमी होऊ शकतात. अगोदर रेमेडी बघून घेऊयात. इकडे मी बघा पातेल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे 1 ते 1.5 ग्लास. याच्यामध्ये 2 चमचे मेथी दाणे घेतलेले आहेत. ते तुम्ही भिजत ठेवलेले सुद्धा घेऊ शकता. 2 चमचे मी जवस घेतलेला आहे. कढीपत्ता घेतलेला आहे. थोडासा मी असं तुकडे करून टाकते, मोठी पानं आहेत याच्यासाठी. आणि सगळ्यात चौथी खूप महत्त्वाची जी गोष्ट आहे की नाही, ती आपल्याला थोड्या वेळानंतर टाकायची आहे. फक्त या 3 वस्तू अगोदर उकळवून घ्यायच्या आहेत. म्हणजे मेथी दाणे आणि जवस आहे की नाही, त्याचं जे मेन न्यूट्रियन्स असतील ना, ते एकदम छान असे रिलीज होतात आणि छान ते टोनर बनतं. इकडे मी काय केलेलं आहे, एका वाटीमध्ये 2 चमचे किंवा 1 ते 1.5 चमचा घेतला ना तरी चालेल. हे तांदळाचं पीठ आहे. तुम्ही घरी बनवू शकता. हे डीमार्टमध्ये भेटते. तांदूळ भिजवून सुद्धा तुम्ही त्या पाण्यामध्ये उकळू शकता. खूप जास्त ऑप्शन आहेत. पण पिठामुळे काय होतं, एक छान रेमेडी बनते. क्रीमी पेस्ट बनते. वापरायला सोपं जातं आणि विशेष ही रेमेडी बनवायलाही सोपं जातं. म्हणून तांदळाचं पीठ असं घरी ठेवायचं. तर इकडे हे छान असं उकळत आहे. तिकडे मी अगोदर त्याची स्लरी करून घेतलेली आहे. म्हणजे पाणी टाकायचं आणि मिक्स करायचं. कारण की डायरेक्ट याच्यात पीठ टाकू शकत नाही, गुठळ्या होतील आणि अगोदरच टाकलं तर लगेच ते घट्ट होईल. म्हणून थोडं उशिरा टाकायचं आहे. हे चांगलं अगोदर मिक्स करून घ्यायचं. म्हणजे याचे जे मेन घटक असतील ना, ते पाण्यामध्ये उतरतील आणि आपली रेमेडी अजून जास्त पॉवरफुल बनते. मेथीदाणे पूर्ण केस गळतीपासून केस वाढण्यासाठी, केसांना एक छान सिल्कीपणा, मऊपणा येण्यासाठी मदत होतं. जवस तर माहिती आहे तुम्हाला किती हेल्दी आहे केसांसाठी. ते तेवढंच तुम्ही खाण्यामधून सुद्धा ठेवा. केसांना व्हिटॅमिन ई, त्यासोबतच केसांना एक नॅचरली एक कंडिशनिंग करण्याचं आणि स्मूदनिंग म्हणजे केरेटिन ट्रीटमेंट करण्यासारखं आहे जवस. त्यासोबतच कढीपत्ता पण एक केसांना नॅचरली काळेपणा किंवा केस गळती जर होत असेल ना, तर ती कमी करण्यासाठी मदत करतो. तर बघा, एक ठराविक वेळानंतर मी काय केलेलं आहे, ती जी प्युरी बनवलेली होती ना, पेस्ट म्हणजे पाणी टाकून, ते याच्यातच टाकून घ्यायचं आणि लगेचच छान असं मिक्स करायचं. थोडंसं बबल्स येतात, असं छान वाटतं की हे उकळलं गेलेलं आहे, चांगलं घट्ट होते. पण तरीसुद्धा एक 4-5 मिनिट चांगलं उकळून घ्यायचं मीडियम गॅसवरती. आता तुम्ही म्हणाल, हीच रेमेडी का बरं सोपी आहे आणि सगळ्यांना सूट होणारी आहे? कारण की मी परत त्या दुसऱ्या सांगते की ज्या फुलांच्या आहेत, ॲलोवेराच्या आहेत, त्या खूप रेमेडी पॉवरफुल आहेत, खूप हेल्दी आहेत. त्या तर आहेतच. पण काय होते माहिती आहे का, खूप जणींना फुलंच भेटत नाहीत. त्याच्यामुळे वापरायला थोडंसं कठीण जाते किंवा मग काही साहित्यच भेटत नाहीत किंवा काही जणींना रोजमेरी भेटत नाही. म्हणजे खूप सारं आहे. पण ही एक अशी गोष्ट आहे की तुम्ही याचं हेअर मास्क म्हणून वापर करू शकता. हे प्री कंडिशनिंगचं काम करतं आणि याच्यामध्ये आपण अशा 2-3 वस्तू वापरलेल्या आहेत की ह्या सगळ्याच केसांच्या प्रॉब्लेमवरती काम करतात. त्याच्यामुळे असं एक काय म्हणतात, रामबाण रेमेडी आहे की केसांची ग्रोथ, केसांचं म्हणजे जे प्रॉब्लेम असतील, हेअर फॉल किंवा ड्रायनेस वगैरे सगळ्या गोष्टी, आणि प्लस तुमचं एक नॅचरली कंडिशनिंग म्हणजे कंडिशनरसुद्धा वापरायची गरज पडणार नाहीत. म्हणजे केसांच्या मुळांपासून टोकांपर्यंत काम करणारी ही रेमेडी आहे. पण महिन्यातून एकदा मेहंदी लावायची आहे केसांना आणि त्याच्यानंतर तुम्ही प्रत्येक केस धुण्याच्या वेळी ही एकच रेमेडी वापरा. तुम्हाला खूप चांगले बदल जाणवतील आणि खूप जास्त म्हणजे ज्यांना साहित्य भेटत नाही ना, त्यांच्यासाठी तुम्ही दरवेळेस वापरण्यासाठीची ही रेमेडी आहे. ज्यांना साहित्य भेटतं तुम्ही आलटून पालटून दुसऱ्या रेमेडी सुद्धा वापरू शकता. कारण की सगळ्या गोष्टींचं जे महत्त्व आहे ना केसांसाठी किंवा जे फायदे आहेत ते पण भेटायला पाहिजे. आता या रेमेडीला अजून पॉवरफुल बनवण्यासाठी, अजून छान एकदम हे करण्यासाठी याच्यात आपण काय काय टाकायचं आहे. मी इकडे परत बघा खोबरेल तेलच टाकलेलं आहे 2 चमचे. व्हिटॅमिन ईची आपल्या केसांना खूप जास्त गरज आहे. म्हणजे हेल्थसाठी सुद्धा आणि केस मॅनेजेबल होण्यासाठी, स्मूथ होण्यासाठी सुद्धा. आणि जवस जरी वापरलेलं असलं, जवसामध्ये नॅचरली जरी तो घटक असला की नाही, तरी सुद्धा वरून काही गोष्टी आपल्याला अप्लाय कराव्या लागतात. आणि याच रेमेडीमध्ये आपल्याला व्हिटॅमिन ई आणि ऑलिव्ह ऑइलसुद्धा टाकायचं आहे. हे एक इसेन्शियल ऑइल आहे. केसांचा पोत सुधरवण्यासाठी मदत करतं. त्याच्यामुळे बघा, असं तुम्ही नाही वापरलं ना तरी प्रत्येक रेमेडीमध्ये अर्धा चमचा तरी ॲड करायचं. ह्या खूप चांगल्या सवय आहे. ऑइलिंग करणं, मेहंदी लावणं आणि आठवड्यातून एखादा तरी हेअर मास्क लावणं. तुम्ही या 3 गोष्टी फॉलो करायच्या आहेत.
तेल तर आपलं तुम्हाला माहितीच आहे. मेहंदीचं पण खूप सारे पॅक्स मी शेअर केलेले आहेत आणि त्याच्यासोबत ही सगळ्यात सोपी आणि एकदम कमी साहित्यामधली पण एकदम परफेक्ट अशी रेमेडी आहे. हे स्कॅल्पपासून केसांच्या टोकांपर्यंत ट्रीट करणार आहे. तर त्याच्यासाठी संपूर्ण स्कॅल्पला आणि टोकांपर्यंत छान मसाज करत एकसारखं लावायचं आहे. पूर्ण लेंथला लावताना पूर्ण कंडिशनर कसं लावतात तसं लावायचं आहे. अर्धाच तास तुम्ही केसांवरती ठेवा. त्याच्यानंतर अगोदर पाण्याने केस धुवायचे, त्याच्यानंतर शॅम्पूने केस धुवायचे. कंटिन्यू तुम्ही या गोष्टी करा. मला खूप जणी म्हणतात, म्हणजे काही अशा कमेंट येतात, की तुमचे हे केस खरे आहेत का? किंवा तुम्ही केसांना केरेटिन केलेलं आहे का? तर तुमच्या माहितीसाठी सांगते, मी केससुद्धा कट जेवढे करायचे असतात ना, ते मी घरीच करते. त्यामुळे पार्लरचा, सलोनचा आणि माझा काहीही आणि कुठलाच कसाच संबंध नाही. फक्त आणि फक्त याच गोष्टींनी होतात केस आणि इतके छान नॅचरल ते सिल्की झालेले आहेत की ते, आणि आता एवढे लांब पण आहेत की ते दाट असून सुद्धा असे दाट दिसत नाहीत. मला सुद्धा ते कॅमेऱ्यात तसं वाटतं की अरे खरंच दाट दिसत नाहीत, पण मला स्वतःला माहिती आहे की माझ्या केसांचा व्हॉल्यूम किती आहे, ते किती जास्त सिल्की आहेत ना, त्यामुळे तसं वाटतं. पण मला स्वतःला ते ज्यावेळेस मी बन बांधते किंवा किती मला ते मॅनेज करताना अवघड जातं आणि असं आहे. त्याच्यामुळे काही गोष्टी ना कंटिन्यू कराव्या लागतात. तर ही रेमेडी तुमच्यासाठी आहे, त्यांच्यासाठी ज्यांना वेळ भेटत नाही, आठवड्याचं नेमकं काय करायचं, कसं मॅनेज करायचं त्यांच्यासाठी आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू.